काय ग, आज एवढं अर्जंट कॉल करून बोलावलंस? मृण्मयी, काय झालंय? त्यानं ब्रेकअप करायचं ठरवलंय. मग कर की ब्रेकअप. किती दिवस सहन करणार आहेस हे? अरे पण एनिवेज, तुला नाही कळणार गोष्टी. बरोबर बोललीस, मला नाहीत कळणार या गोष्टी. मंदार, प्रेम करणं खूप सोपं आहे, पण टिकवणं तितकंच अवघड. अरे त्याला जेव्हा गरज होती ना, तेव्हा मी सपोर्ट साठी होते. आमच्यात कधीही भांडणं झाली, कुणाचीही चूक असली तरी सॉरी म्हणून सगळ्या गोष्टी निवडल्यात. खूप कॉम्प्रोमाइजेस केलेत, पण आता एक विचारू, तुझ्या एक्सपेक्टेशन्स काय होत्या ग त्याच्याकडून? म्हणजे मी जर 100% देत असेल ना, तर पुढून किमान 10% यावे. टेल मी व्हॉट इज 7 into 0? काय बोलतोस तू? अगं सांग तर, व्हॉट इज 7 into 0? 0. ओके, अँड टेल मी व्हॉट इज त्या 78,500? मध्ये नाही मी मंदार. अगं सांग तर. वन्स अगेन 0. That's the point. No matter how big the efforts are from your side. पण समोरून जर काही येत नसेल तर हे सगळं शून्यातच जमा आहे. माझ्या जागी जर तू असतास तर काय केलं असतंस? मी माझी चूक सुधारली असती. हा म्हणजे बघ ना, माझ्या पार्टनरला जर माझा रिस्पेक्ट करता येत नसेल तर अशा पार्टनर सोबत राहून मी माझं आयुष्य का बर्बाद करू? इन्स्टेड जी व्यक्ती मला चांगलं समजते तिला मी चूज केलं असतं. आणि मृण्मयी, प्रेम ना सहन करण्याची गोष्ट नाही अगं. एकमेकांना समजून उमजून एकमेकांना साथ देऊन जे शेवटपर्यंत टिकतं ना, त्याला प्रेम म्हणतात. मंदार मला सांग, तू कधी प्रेम केलंस? हो. मला नाही सांगितलंस कधी. बाय द वे, कोण आहे ती?